नाशिक पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनाला फटका बसलाय। भाज्यांची आवक कमी झाल्याने मागणी प्रचंड वाढली आहे। दरम्यान भाज्यांचे दर 20 ते 30% वाढले। भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झालाय। या पावसानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची सध्या भात लागवडीची लगबग आहे। माळशेज घाट परिसरात सध्या शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचं दिसतंय। लातूर जिल्ह्यात महाबीज कंपनीचं बियाणं फेल निघाल्यानं शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलं। यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या विश्वासानं महाबीज कंपनीचं बियाणं घेतलं, शेतात पेरलं, मात्र हे बियाणं उगवलंच नाही। त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला। लातूर, औसा, निलंगा, उदगीर या तालुक्यांमधनं तब्बल 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यात। या महाबीज बियाणं घोटाळ्याची सरकारने तातडीनं दखल घ्यावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर नव्या संकटाचं सावट आहे। मे महिन्यातला अवकाळी पाऊस आणि आता गेल्या 15 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरचं खरीपाचं पीक धोक्यात आलं। विशेषतः सोयाबीनचं पीक पाण्याअभावी माना टाकू लागलं, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट उभं राहील। पीक पाणी